ही जी जीत आहे ही कार्यकर्त्याची जीत आहे, ही माझी नसून सर्वसामान्य जे आमचे कार्यकर्ते होते ही कार्यकर्त्याची जीत आहे. त्याचे आभार. एवढी धनशक्तीचा वापर झाला त्या मतदारसंघामध्ये, पण त्यांच्या आशीर्वादाचा हा विजय. मी त्याचे आभाराची परतफेड करण्याची आता माझ्यावर जबाबदारी आहे. मी ती परतफेड करेन. उदाहरणार्थ सांगू इच्छितो मी, खासदार साहेबाला पहिल्या निवडणुकीपासून वरपुडकर परिवाराचाच हातभार होता. पहिल्या निवडणुकीपासून ते आतापर्यंत खासदार किती प्रामाणिक राहिले हा त्यांचा विषय राहिला. खासदार जाधव यांनी तुमच्या फॅमिलीवर अनेक आरोप केले, वरपुडकर फॅमिलीला पाडा असं आवाहन मतदारांनी केलं होतं, तरी पण तुम्ही एकटे निवडून आले, काय सांगा? खासदार जाधव साहेबांनी आमच्या फॅमिलीवर एवढे आरोप केले, पण त्यांनी त्यांच्या घरातलंच पाहावं काय वातावरण आहे. ते बाळासाहेब जाधवांचे किती आरोप आहेत त्यांच्यावर, ते आरोप सत्य आहेत. अहो, वरपुडकर परिवारामुळेच आजपर्यंत आहेत. किती निवडणुका झाल्या त्यांच्या, पहिल्या विधानसभेपासून प्रत्येक लोकसभेला त्यांचा मी काम केलेले, आमच्या परिवारानं काम केलेले वेळोवेळी. आणि खासदार साहेबांनाही लक्षात यायला पाहिजे की कोण्या निवडणुकीत पडायला पाहिजे, कोणी मदत केलेली आहे. आणि हा त्यांनी जो उमेदवार दिला ते महाविकास आघाडीचं आता विधानसभेला कोणाचं काम केलं त्यांनी? नव्हताच ना तो. त्याला उमेदवारी दिली खासदार साहेबांनी. खासदार साहेबांना एवढी ताकद लावली, कितीतरी सभा घेतल्या तिथं माझ्या विरोधामध्ये, ठाण मांडून होते तिथं, ठाण मांडून प्रत्येक बूथवर. पण हा जो विजय झाला तो सर्वसामान्य जनतेचा आणि कार्यकर्त्याचा विजय आहे. त्याचे आभार. मी सगळ्यांना आभार मानतो की मला भरघोस प्रचंड बहुमताने निवडून दिलं, त्याबद्दल मी सर्व मतदाराचे आभार मानतो.